शिववान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे जी काही गिरिजा आहे ती गिरिजा वासंतीचं आणि त्याचबरोबर इकडे आता उर्वशीचं कौतुक करत असते. ती म्हणत असते, खरं तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे माझ्या इथे सासूबाईंनी माझं हळदी कुंकू व्हावं, मला बरं वाटावं म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का, की इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा जी काही माझे आत्ते सासूबाई आहेत ना, त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की माझं हळदी कुंकू व्यवस्थित व्हावं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या, त्यामुळे त्यांनीसुद्धा हे सगळे काही प्रयत्न आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनीसुद्धा केलेल्या आहेत असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. तेव्हा लगेच आता इथे जी काही गिरिजा आहे, गिरिजा म्हणत असते, मग आता माझ्या आत्ते सासूबाईंनी आणि त्याचबरोबर माझ्या सासूबाईंनी इथे माझ्याकडून हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आता आपण माझ्या हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो इथे करूयात ना. तेव्हा लगेच आता सगळ्या आलेल्या बायका म्हणत असतात, हो अगदीच बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते मला पटत आहे आणि आपण आता राहिलेल्या हळदी कुंकू करून घेऊयात. तेव्हा त्या बायका म्हणत असतात, काय गं वासंती, खरंच तू सुनेवर काय जादू केलीस की सून तुझं सगळं काही ऐकते आणि ह्या सगळ्या गोष्टी अशाच होत आहेत म्हणून. तेव्हा लगेच माझी सून तर अजिबात ह्या सगळ्या गोष्टी नाही बाई ऐकत, काय करावं काय नाही हे कळतच नाही बाई, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. तेव्हा वासंती म्हणत असते, काय गं मला एक गोष्ट सांग, कधी तुझ्या सुनेच्या डोक्यावरून तू कधी मायेने हात फिरवलायस का? नाही ना फिरवला, मग मला सांग तुझी सून तुझी मुलगी कशी बरं होईल? कधीतरी तुझ्या सुनेच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवून बघ, एकदा तिलासुद्धा आनंदच होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी तिलासुद्धा फारच आवडतील बघ. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, हो मी आज गेले ना, काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या सुनेचं सगळं काही कौतुक आणि सगळ्या काही गोष्टी मी करेल बरं का, असं सुद्धा बघ. तेव्हा दुसऱ्या बाजूला आता इकडे जी काही गिरिजा आहे ती सगळ्या बायकांना हळदी कुंकू देते आणि सगळ्या बायकांना हळदी कुंकू दिल्यानंतर इकडे उर्वशीकडे वळते. आता उर्वशीला सांगत असते, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, काही जरी झालं ना तरी इथून पुढे माझ्या वाकड्यात आणि माझ्या सासूबाईंच्या वाकड्यात तुम्ही अजिबात जायचं नाही, समजलं? काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्ही आज एवढं सगळं काही जे करायला निघाला होतात ना ते खूप चुकीचं आहे. इथून पुढे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी हाणून पाडण्यासाठी इथे मी आहे आणि मी तुम्ही म्हणाल त्याच गोष्टी आणि त्याच पद्धतीने सगळं काही करणार आहे, असं गिरिजाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे जी काही आपली वासंती आहे त्या वासंतीने सुद्धा इथे सांगितलेलं असतं की हो माझी सून बोलते ते अगदी बरोबर आहे आणि इथून पुढे तुम्ही गिरिजाच्या विरोधामध्ये अजिबात जाणार नाही आहात, असं सुद्धा आता इकडे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा उर्वशी रागानेच तिथून निघून जाते. आता उर्वशी रागानेच तिथून निघून गेल्यानंतर इकडे आता ती विचार करू लागते, खरं तर आई साहेब तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आज ज्या पद्धतीने इथे बोललात, ज्या पद्धतीने हे सगळं काही केलेलं आहे ना ते पाहून मला इथे फारच आनंद होत आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे जी काही वासंती आहे ती म्हणत असते, हे बघ गिरिजा, खरं सांगू का, माझं केव्हापासूनचं एक स्वप्न होतं की मला इथे एक मुलगी असावी आणि तुला एक गोष्ट सांगू का, खरं तर तुझ्या रूपाने मला एक मुलगीच मिळाली आहे. जेव्हा मी तुला पाहते तेव्हा मला असं वाटतं की खरंच तू माझी मुलगीच आहेस आणि त्यामुळेच मला हा आनंद आणि ही ताकद इथे मिळत आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा लगेच इकडे जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, आई खरं सांगू का, इथे आज तुम्ही ज्या पद्धतीने बोललात ना, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना, ते सगळं पाहिल्यानंतर मला तर फारच आनंद इथे झालेला आहे बघा. आणि तेव्हा लगेच आता इकडे वासंती म्हणत असते, गिरिजा फक्त इथेच बोलत बसणार आहेस का, तुला इकडे एन्जॉयमध्ये पण जायचं नाही आहे का? हे बघ तिकडे जा आणि राहिलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तू त्या तिकडे जाऊन कर, असं सुद्धा इथे ती बोलत असते.
पण आई, तुम्हाला सांगू का, आज तुम्ही ज्या पद्धतीने सडेतोड उत्तर दिलेलं आहे ना, ती पद्धत आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आज इकडे उर्वशी आत्यांची बोलतीच बंद झालेली आहे बघा. तेव्हा वासंती म्हणत असते, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे शक्य झालेल्या आहेत. आज तू जर नसतीस ना तर काही शक्य झालं नसतं. तुला मी खरं खरं सांगते, तुझ्यामुळे मला इथे आवाज उठवण्याची आणि पहिल्या वेळेस कोणाविरोधात तरी काहीतरी बोलण्याची इथे मी हिंमत केली आहे. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झालेल्या आहेत असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. तेव्हा लगेच इथे उर्वशी म्हणत असते, वासंती म्हणत असते, पण गिरीजा, एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या आईची साथ आणि हे सगळं अजिबात कधीच सोडू नको. तेव्हा आता इकडे गिरीजा म्हणत असते, नाही आईसाहेब, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता आपण एक आहोत आणि एक असताना ज्या ज्या गोष्टी आपल्यासमोर येतात आणि ज्या ज्या गोष्टींचा आपला सामना करावा लागेल त्या त्या गोष्टींचा आपण इथे सामना करायचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या सगळ्या काही गोष्टींची, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे आपण पाहतो की वासंतीने सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा एक काम कर, इकडे तू आत्ता एन्जॉयमध्ये जा. आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो हो आईसाहेब, मी नक्कीच एन्जॉयमध्ये जाणारच आहे. तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला गिरिजा खोलीमध्ये असते. गिरिजा खोलीमध्ये असताना आपण पाहतो की इकडे आता तिला तो सगळा काही साजशृंगार काढत असताना तिला ते सगळं काही आठवू लागलेलं असतं. तिला ते सगळं काही आठवत असताना इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता ती विचार करत असते, खरं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या माझ्यासाठी किती छान आहेत. म्हणजे आज इथे हे सगळं कशा पद्धतीने झालं आहे आणि त्याचबरोबर मी कधी इथे विश्वाससुद्धा ठेवला नव्हता की माझ्यासोबत असं काहीतरी होईल म्हणून. तेवढ्यातच त्या रूममध्ये पडलेला तो कागद तिला आठवतो आणि ती कागद ओपन करून पाहते. त्या कागदामध्ये असं लिहिलेलं असतं की एका गाडीतून अवैध माल असा चाललेला आहे आणि त्या गाडीचा नंबर आहे 2390. आता गिरिजा म्हणत असते, मला हे नेमकं कोणी सांगितलेलं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. म्हणजे हा जो काही माल आहे तो इथे नागेश्वरचा माल असेल का, असा गिरिजा विचार करते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की ती म्हणत असते, नाही नाही, म्हणजे हे सगळं नागेश्वरचं आहे आणि नागेश्वरने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आता नागेश्वर, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुझ्या पापाचा घडा आता भरलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणजे ह्या घरामध्ये सुद्धा तुझे दुश्मन कोणीतरी आहेत जे की मला अनपेक्षितपणे मदत करतायत. हे सगळं इथे ती बोलू लागते आणि कसलाही वेळ वाया घालवत नाही आणि लगेचच आता इकडे ती पोलिसांना फोन करते. त्या गाडीचा नंबर पाठवते आणि त्या गाडीचा नंबर पाठवल्यानंतर पोलिसांना डिटेल माहिती देत असते. तेव्हा लगेच गिरिजा म्हणत असते, नागेश्वर, आता बघ तुझ्या पापाचा घडा कसा भरतोय आणि कशा पद्धतीने काय काय होतंय ते. दुसऱ्या बाजूला आपण वळूयात देवकीकडे. आता देवकी जी आहे ना ती देवकी इथे विचार करू लागते, काय करू, कशा पद्धतीने इथून मी बाहेर पडू मला कळतच नाही आहे. हा रुद्र तर खूप चांगला माणूस दिसतोय, खूप चांगला मुलगा आहे रुद्र, पण मला एक गोष्ट कळत नाही की नेमकं मी इथून बाहेर कशी जाणार आहे, काय करणार आहे. तेव्हा लगेच आता आपण इकडे पाहतो की देवकी तिथेच असते. तेव्हा त्याच एन्जॉयमध्ये बरेच असे छोटे छोटे मुलं असतात ज्या मुलांसाठी इथे आता पतंग बनवलेले असतात आणि त्या मुलांसाठी बनवलेले पतंग सावी आणि त्याचसोबत इथे जो काही रुद्र आहे ते रुद्र दोघेही जण घेऊन आलेले असतात. आता इकडे लगेचच रुद्र म्हणत असतो, काय मग मुलांनो, तुम्हाला पतंग हवेत की नाही, तुम्हाला पतंग पाहिजेत की नाही. तेव्हा मुलं फारच आनंदात असतात, खुश असतात. इकडे आता रुद्र म्हणत असतो, सावी दे ना पतंग तू. तेव्हा सावी म्हणत असते, अरे रुद्र, असं काय करतोयस, आपण दोघांनी मिळून पहिल्यांदा पतंग बनवले आहेत की नाही, मग ये ना आपण दोघेजणही हे पतंग देऊयात. तेव्हा रुद्र आता लगेच सावीच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि मुलांना पतंग देत असतो. आता मुलांना पतंग देत असताना लगेचच त्याच्या हाताला एक हात गिरिजाचा असतो
आणि एक हात गिरिजाचा असताना तो नुकत्याच गिरिजाची आठवण काढत असताना गिरिजाचा हात त्याच्या हाताला लागताना तो म्हणत असतो, गिरिजा इथे या वेळेला म्हणजे. तेव्हा लगेच आता इकडे नशीबवान मालिकेचंच टायटल सॉन्ग प्ले झालेलं असतं आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, काय करताय, नुसतं बघत बसणार आहात का देणार आहात पतंग. तेव्हा आजूबाजूच्या मुलांचा सुद्धा आवाज येतो आणि त्यांची भांडणं सुरू असतात. तेव्हा रुद्र इथे थाऱ्यावर येतो आणि म्हणत असतो, अरे म्हणजे हा मला भास होतोय, म्हणजे गिरिजा इथे आलेल्याच नव्हत्या आणि काय चाललेलं आहे हे सगळं. आता तर मला सगळीकडे इकडे गिरिजाचा भासच होतोय. असं म्हणून तो आता बाहेर जातो. आता बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याला गिरिजा दिसत असते. आता बाहेर गेल्यानंतर पुन्हा गिरिजा दिसते आणि तो म्हणत असतो, अरे रुद्र काय चाललंय हे सगळं काही तुझं. अरे तुला जिकडे तिकडे गिरिजाच दिसत आहे. रुद्र जरा तरी भानावर ये, जरा तरी ह्या सगळ्या गोष्टींचा तू विचार कर. काय करतोयस तू हे सगळं काही, असं आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना गिरिजा मात्र इकडे समोर आलेली असते आणि गिरिजा समोर आल्यानंतर रुद्रसमोर खरंच गिरिजा येऊन उभी राहिली असते. आता रुद्रसमोर गिरिजा उभी येऊन राहिल्यानंतर रुद्र मनातच बोलत असतो, बापरे काय चालले हे सगळं, म्हणजे मला आता जिकडे तिकडे गिरिजाचेच भास व्हायला लागलेले आहेत. काय हे रुद्र, काय करतोयस तू, हे जरा भानावर ये. मग गिरिजा म्हणत असते, काय झालं रुद्र, कोणाशी बोलताय. तेव्हा आता लगेचच इकडे रुद्र म्हणत असतो, म्हणजे आता तर आवाज पण यायला लागलेला आहे गिरिजाचा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र मी आलेली आहे गिरिजा, काय चाललंय तुमचं. तेव्हा लगेच आता गिरिजा त्याला चिमटा काढते. गिरिजाने चिमटा काढल्याबरोबर रुद्र जो आहे ना तो जाग्यावर येतो आणि म्हणत असतो, काय तुम्ही आलेला आहात, तुम्ही म्हणजे खरंच इकडे तुम्ही आलेला आहात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो दुसरं कोणी येणार होतं का, आपल्याला एन्जॉयमध्ये पतंग वाटायचे होते ना, म्हणून मी इथे आलेले आहे. तेव्हा लगेच आता इकडे पाठीमागून श्री म्हणत असतो, अरे रे रे जिकडे तिकडे भास होत आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते, रुद्र मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, ते नंतर सांगा हो, चला अगोदर पतंग वाटूयात. तेवढ्यातच पोलीस तिथे आलेले असतात. आता पोलीस तिथे आल्याबरोबर ते म्हणत असतात, रुद्रप्रताप घोरपडे कोण आहेत. असं म्हटल्यानंतर रुद्र म्हणत असतो, मीच आहे, काय झालं बोला ना. तेवढ्यातच ते म्हणत असतात, तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंट आहे. काय माझ्या विरोधात कंप्लेंट, काय केलं मी. तेव्हा लगेच आता इकडे पोलीस म्हणत असतात, तुम्ही वैध दारूचा पुरवठा करत आहे आणि त्याच ह्याच्याखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. हे सगळं काही ऐकल्यानंतर आता इथे जो काही रुद्र आहे त्या रुद्रला तर फारच मोठा धक्का बसलेला असतो. तो विचार करतो हे सगळं काय आहे. तेव्हा लगेच आता रुद्रला ह्या सगळ्या गोष्टीचा धक्का बसल्यानंतर तो पाहतच असतो आणि तो पाहत असताना लगेचच आता इकडे तो विचार करतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. तेव्हा इकडे श्री म्हणत असतो, नाही तुमचा काहीतरी इथे प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, नक्कीच काहीतरी झालं असेल. ह्या गोष्टी अजिबात अशा नाही येतं. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा विचार करा. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे पोलीस म्हणत असतात, हे बघा आमच्याकडे पुरावा आहे, 2390 गाडी तुमचीच आहे आणि जो काही माल गेला आहे तो माल इथे तुमच्याच गोडाऊनमधून गेला आहे. ही टीपसुद्धा आम्हाला मिळालेली आहे आणि ही टीप मिळाली म्हणूनच आम्ही इथे आलेलो आहोत. समजलं तुम्हाला. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे समजल्यानंतर आता मात्र इकडे आपण पाहतो की गिरिजा म्हणत असते, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही समजता तसं अजिबातच नाही आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेताय. तेव्हा रुद्रने काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे पोलीस म्हणत असतात, म्हणजे तुम्ही तपास करून रिकाम्यासुद्धा झालात. तेव्हा ती म्हणत असते, तसं नाही आहे, पण तुम्ही ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचं आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्रने हे सगळं केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे पोलीस म्हणत असतात, पण तुम्हाला कसं माहिती. तेव्हा गिरिजा म्हणत असते, त्याचं काय आहे ना, तुम्हाला इकडे फोन करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर मीच आहे, पण हे सगळं नागेश्वर घोरपडेने केलं आहे असं गिरिजा म्हणत असते. आता इकडे रुद्र म्हणत असतो, काय गिरिजा काय चाललंय हे, तुम्ही हे काय बोलताय. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, हो मी तुम्हाला सगळं काही सांगते, हे सगळं नागेश्वर घोरपडेने केलं आहे.
तेव्हा आता इकडे रुद्र पोलिसांना म्हणत असतो, 1 मिनिट इन्स्पेक्टर साहेब प्लीज, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, थांबा मी त्यांच्याशी बोलतो. गिरिजा तुम्ही जरा बाजूला येता का माझ्यापासनं, असं म्हणून आता लगेचच जो काही रुद्र आहे तो गिरिजाला थोडंसं बाजूला घेऊन जातो. तर इकडे ते दोघंजणं बोलण्यासाठी बाहेर बाजूला जातात. तेवढ्यातच इकडे आपल्या सावीने उर्वशीला फोन केलेला असतो. तेव्हा उर्वशी म्हणत असते, बोल आत्ता का फोन केलेला आहेस. तेव्हा उर्वशी म्हणत असते, अगं मावशी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. कसला प्रॉब्लेम झालेला आहे आणि कशाबद्दल बोलत आहेस. तेव्हा ती म्हणत असते, पोलीस आलेत एनजॉयमध्ये आणि त्यांनी कुठल्या तरी दारूचा माल पकडला आहे आणि त्याची पोलीस कंप्लेंट कुणी केली तुला माहिती आहे का. कोणी केली. गिरिजाने केली. तेव्हा उर्वशी म्हणत असते, त्या गिरिजेची एवढी हिंमत वाढलेली आहे की तिने आबासाहेबांच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केली. आता तर तिला सोडणारच नाही आहे. आता ही गोष्ट ताबडतोब आबासाहेबांना सांगायला पाहिजे. ठेव फोन, असं म्हणून लगेच आता तिला ती फोन ठेवायला लावते. आता फोन ठेवल्यानंतर इकडे ती ताबडतोब नागेश्वरला फोन करत असते. दुसऱ्या बाजूला रुद्र म्हणत असतो, हे बघा गिरिजा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, असं काही एक नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही रुद्र प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या, ह्या सगळ्या गोष्टी नागेश्वर घोरपडेंनीच केल्या आहेत. तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, बाद झालं गिरिजा, हे बघा तुम्हाला जर सगुणा मावशींनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असल्या ना तर तुम्ही तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण सगुणा मावशी आणि त्याचबरोबर आबासाहेबांचं फारसं पटत नाही आणि त्यामुळे ती ह्या सगळ्या गोष्टी करते. हे बघा प्लीज तुम्ही तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, असं रुद्र म्हणत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नाही रुद्र, मला सगुणा मावशींनी नाही सांगितलंय. तुम्हाला सांगू, मला एक टीप मिळाली होती आणि त्यानुसारच हे सगळं मी पोलिसांना सांगितलंय. आता रुद्र म्हणत असतो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते तुम्ही कोणाबद्दल काय बोलताय. आबासाहेब म्हणजे माझं दैवत आहेत. आबासाहेबांसारखा देव माणूस तुम्हाला शोधूनसुद्धा कुठे सापडणार नाही आहे. अहो ते किती आणि काय काय करतात ह्या गोष्टी तुमच्या लक्षात तरी आहेत का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे गिरिजाला कळून चुकलेलं असतं की नाही, काही जरी झालं तरीसुद्धा रुद्रच्या मनामध्ये जो काही नागेश्वर घोरपडे आहे त्याचं स्थान अव्वल आहे. त्यामुळे हे सगळं होणं आणि करणं फारच अशक्य आहे, असं इकडे ती बोलू लागते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही रंजक असणार आहे. कारण गिरिजा आता पुरावे शोधण्यासाठी त्या गोडाऊनपर्यंत जाऊन पोहोचते. तिथे पोहोचल्यानंतर इथे गुंड बसलेले असतात. गिरिजा त्यांना चकवा देते, हुलकावणी देते, दुसऱ्या बाजूला पाठवते आणि त्यानंतर मात्र ती तिथे त्या गोडाऊनमध्ये जाते. तिला तो माल पाहायचा असतो. त्याचबरोबर तिथे नेमकं काय काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात आणि त्याचमुळे ती हे सगळं काही करत असते. आता इकडे उर्वशीने नागेश्वरला फोन केलेला असतो आणि तिने सांगितलेलं असतं की तुमच्या विरोधामध्ये फोन करणारी, पोलीस कंप्लेंट करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून गिरिजा आहे. तेव्हा आता नागेश्वर फारच रागात असतो. तो म्हणत असतो, त्या पोरीची एवढी हिंमत झालेली आहे की हे सगळं काही करण्याची आणि तिला तर मी आता अजिबात सोडणार नाही, असं सुद्धा तो आता इथे बोलत असतो. आता धावतच नागेश्वर गोडाऊनकडे येतो. धावतच नागेश्वर गोडाऊनकडे आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच तो आतमध्ये गोडाऊनमध्ये जात असतो. आता गोडाऊनमध्ये गेल्यानंतर इकडे गिरिजा आतमध्ये असते आणि तेव्हा नागेश्वर आतमध्ये जातो आणि गिरिजा म्हणून शोधत असतो. सर ते शेवटी काय, तर इथे आता जो काही नागेश्वर आहे त्या नागेश्वरला गिरिजा ही सापडलेलीच असते. तेव्हा इकडे नागेश्वर तिला पकडतो आणि म्हणत असतो, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, माझी हिंमत, मी जोपर्यंत तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी इथे पुरावे शोधण्यासाठी आले होते. काही जरी झालं तरीसुद्धा ते सर्व पुरावे मी शोधणारच आहे, असं गिरिजा स्पष्टपणे नागेश्वरला म्हणत असते. पण नागेश्वर मात्र अगदीच विषारी साप आहे, विषारी नाग आहे. तो गिरिजाला डसल्याशिवाय थोडी ना शांत बसणार आहे. शेवटी काय, तर इकडे सून असूनसुद्धा शेवटी नागेश्वरने गिरिजाचे हात त्या खुर्चीला बांधलेले असतात. ती ओरडेन म्हणून तोंडसुद्धा बांधून ठेवलेलं असतं. आणि तेव्हा हे सगळं काही केल्यानंतर आता गिरिजा घरी कशी आली नाही म्हणून रुद्र सैरभैर झालेला असतो आणि त्यानंतर तो तिला शोधण्यासाठी प्रयत्न करत असतो. सरते शेवटी रुद्र त्या गोडाऊनपाशी येऊन पोहोचतो आणि आवाज देत असतो, गिरिजा गिरिजा म्हणून.
तेव्हा आता हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की नागेश्वरचा चेहरा कशा पद्धतीने गिरिजासमोर येतो. तर पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.